चला आता देवासमोर पत्रिका ठेवली म्हटल्यावर सगळ्यांना पत्रिका वाटता येतील ना आई? हो. अगं पण गुरुजी आले नाहीत अजून, राहिले कुठे? हो ना, मी तेच म्हणत होते. खरं फोन केला तेव्हा म्हणाले होते मी इथेच आहे म्हणून. अहो एक काम करता का, जरा पुन्हा फोन करून बघा ना. अगं येतीलच इतक्या. हो, पण सगळं वेळेत व्हायला हवं ना. सगळी तयारी झाली आहे, पत्रिका आल्या आहेत, आता कुठलं विघ्न नकोय. आलं विघ्न आलं. मुलगी घरी परत आली तरी सुद्धा ह्यांनी काही आपला पाठलाग सोडला नाहीये. कीर्ती, कीर्ती, इथं देवाचं दर्शन घ्यायला आलोय ग आम्ही, कुणाचा पाठलाग करायला आलेला नाहीये. आणि जे काय आता करायचंय का नाही ते देवी आई करल. बरोबर आहे आजी, आज त्याचीच तयारी करतोय. सीताई, वंदनाताई, ओळख करून देते. ह्या माझ्या होणाऱ्या विहीणबाई. अहो गुरुजी बघा ना कुठे पोहोचले. हो ए बघ. अरे या गुरुजी. नमस्कार नमस्कार. माफ करा, मला थोडा उशीर झाला. ठीक आहे ठीक आहे. खूप सुंदर आहे जोडी. वा. एक मिनिट गुरुजी, माफ करा पण ही आशूची बायको नाही. सीताई, अहो असं कसं म्हणताय? अहो आशूच्या नावचं मंगळसूत्र आहे माझ्या शिवाच्या गळ्यात. आजी, हा एकतर्फी हट्ट झाला. नातं कुठे उरले? ही जोडी किती विजोड आहे. तिचे कपडे बघा, वागणं बघा. लक्ष्मीचा काही अंश तरी आहे का तिच्यात? सीताई, अहो असं बोलू तरी नका व. आमची लेक तुमच्या घरात दिली आहे, वाऱ्यावर नाही सोडली तिला. कुणी बी यावं आणि वाटेल ते बोलावं. आई, आई तुम्ही तू गप्पा रागा. सारखं शांतरा करती मला. आजी शांत. एखाद्याच्या पेहरावावरून त्याचं व्यक्तिमत्व नाही ठरत ना. लक्ष्मी ऐवजी दुर्गाच योग्य आहे असं गुरुजींचं मत होतं आपलं. आणि आपली शिवाच दुर्गेचं रूप आहे. पण ही ना दुर्गा ना लक्ष्मी. मी शिवाय. हे नातं मी मनापासून स्वीकारलंय आणि नातं टिकवण्यासाठी खूप मनापासून प्रयत्न करते. पण ज्याच्यासाठी करते हे त्याला कळलं तर खूपच चांगलं आहे. म्हणजे हे दोघं नवरा बायको नाहीत? नाही. पण ह्या आजी म्हणतायत हे मंगळसूत्र ह्यांच्या नावाचे. तुटलंय हे लग्न. सीता, काय स्पष्ट सांगायलाच हवं ना. हा प्रश्न माझ्या मुलाचा आहे, त्याच्या नव्याने सुरू होणाऱ्या आयुष्याचा आहे. भाऊ, सीताई, खूप पुन्हा एकदा विचार केला असतात तर.
पत्रिका छापल्यात आता. गुरुजी, आम्ही आशू आणि नेहाच्या लग्नाची पत्रिका ठेवायला आलो. आई, गुरुजींना सांग काय करायचंय. देवीला नारळ व्हायचे. वंदनाताई, आधी आपण ह्यांची पूजा करू आणि मग तुमची पूजा करू. सीताई, आपण या. उर्मिला दे ग. आशू, नेहा, चल. अगं एक कुठे चल ना ऐक. तुला काही कळतंय का? दोन्ही घरातले इथे आहेत, आपल्या इथे भेटणं रिस्की आहे. रिस्क घेतलीये मी, कारण तुम्ही इथे काय करायला आलात ना हे मला कळलं पाहिजे. काही नाही ग, आई शिवाला शपथ घ्यायला घेऊन आली. काय 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 तिची अक्कड काही कमी होत नाही ना म्हणून. म्हणजे? काल तिने परत मारामारी केली. ऐक ना, मला नीट सांगशील काय झालंय? नाही, शिवा ना सगळं स्वतःवर ओढून घेते, म्हणून तिचं वाईट करण्यासाठी ना आपल्याला काही वेगळं करायची गरज नाही पडत कित्येकदा. आणि बिचारी आई म्हणून ती तिला इथे घेऊन आली. तिला वाटतंय की शिवा सुधारेल, देव तिला जरा अक्कल देईल, तिचं भलं होईल. तुझ्या आईला पण काहीही वाटतं आणि याचा काही उपयोग होणार नाही आता. नाही पण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहायला नको. ती शिवा आहे शेवटी. आग जरी विझलेली दिसत असली तरी कधी भडका उडेल काही सांगता येत नाही. आणि आता तर प्रश्न आशूच्या आणि शिवाच्या नात्याचा आहे. ती काहीही करायला तयार आहे. तुमच्या घरात आलेली शिवा आणि तुमच्या घरात रुडलेली शिवा वेगळी आहे. जर शिवाने हे सगळं बंद केलं तर तिची चूक काढता येईल असं काहीच उरणार नाही तिच्यात. हा, त्यामुळे ती आदर्श सून बनू शकते ना, आणि हे आपल्याला चालणार नाही. त्यामुळे ना दिव्या, ह्या वेळेला आपल्याला काहीतरी ठोस आणि काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. काय करता येईल? एक आयडिया. काय? तुझ्याकडे बघून ना तू इतकी ठीक आहे, राहू दे, चल. ए तू थांब, मी जाणार आधी. माझी आयडिया आहे ना. आपल्याला एकत्र बघितलं तर काय? तर काय, शिवाला मी लहानपणापासून ओळखते. ती शिवा आहे, काय करेल काही सांगता येत नाही. शिवा काय करेल सांगता येत नाही. ही कीर्ती काय करू शकते ना हे शिवाला अजून माहित नाही. या गुरुजी, देवी आईला सांगा माझ्या मुलाचं आता सगळं छान पार पाड. कुठलंही विघ्न नको त्याच्या आयुष्यात. शिवानी, आज तुझी या शपथेपासून सुटका नाहीये. वंदे, लय चूक करतेस बघ तू हे सांगून तिला. हे जर आधी केलं असतं ना तर आजचा दिवस बघावा लागला नसता. अहो, आजचा दिवस खूप चांगला आहे.
शिवा, ही घे, ही लग्नाची पत्रिका. लग्नाला सहकुटुंब या. पण फक्त लग्नाला, लग्नात गोंधळ घालायला नका येऊ. वंदनाताई, हे बघा, जे झालं ते झालं, पण ज्या नात्याला काही पायाच नव्हता ते नातं कसं टिकून राहणार? आणि नात्याला आपण असं बांधून ठेवू शकत नाही ना. त्यामुळे ह्या पत्रिकेचा स्वीकार करा. सीताई, पुन्हा एकदा विचार कर. हो, आपले संबंध किती चांगले आहेत हो. आणि शिवानी प्रयत्न करते ना. नाही, प्रयत्न करते ती, पण तिच्या आतली मूळ शिवा ती कशी जाणार? आणि खरं सांगू का, माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होताना मी नाही बघू शकत. माझ्या मनात सून कशी असावी ह्याची एक प्रतिमा होती. ती प्रतिमा प्रत्यक्षात कशी दिसते बघायचं तुम्हाला? ही अशी दिसते. ही आहे सून. हा आहे लक्ष्मीनारायणाचा जोडा. वागणं बोलणं सगळं देसाई कुटुंबाला शोभेल असं आहे. हाणामारीची तर शक्यताच नाही. आणि तुम्हालाही माहिती आहे की तुमची मुलगी हे नाही करू शकत. त्यामुळे हा विषय आपण इथेच थांबवूया. प्लीज तुम्ही पत्रिकेचा स्वीकार घ्या. जे माझ्या हक्काचं होतं ते तुला मिळालंय शिवा. पण शेवटी तू परत तिथेच आलीस, वस्तीतली शिवा. सीता, हे का केलंस तू? काय अहो, नाही म्हटलं तरी ते आपले नातेवाईकच आहेत. आशूची मैत्रीणही होतीच किती. आमंत्रण द्यायला नको? हे बघ, सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे घडत असताना आपल्या आनंदाचा दुसऱ्याला त्रास होणार नाही एवढं तरी बघशील की नाही तू? गुरुजी, तो दिवा द्या इथे. आज देवी आई समोर ह्या मुलीकडून मला शपथ हवी. आज काही झालं ना तरी शिवानी तुला शपथ घ्यावीच लागेल. हे जर आधी केलं असतं ना तर आज ही आशूच्या लग्नाची पत्रिका आपल्या हातात पडली नसती. पर्स कुठे माझी? हा? लवकर सांगा, पर्स कुठे माझी? हो, काय बोलताय बाई एक मिनिट, मला सगळं माहिती आहे. सगळं तुम्ही आता कीर्तीचा आवाज आहे. तुम्हाला माहिती नाही? कीर्ती, बाई काय बोलताय तुम्ही? आम्ही नाही घेतली तुमची पर्स. विचारलंय तेवढंच सांगायचं. पर्स कुठे आहे माझी? बोललो नाही घेतली पर्स करून. कीर्ती, काय भाऊ, हे लोक चोर आहेत. ह्यांनी माझी पर्स चोरली. हो, आम्ही नाही घेतली हिची पर्स. कीर्ती, तुला खात्री आहे ना बाळा? खात्री आहे ना? भाऊ, अहो, आता तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आणि हे लोक चोर आहेत. ए, चोर कोणाला बोलतेस का? तुला इथं राहायचं ना नीट. एक मिनिट, धमकी कोणाला देतोस? तुला माहित नाही आम्ही कोण आहे ते? ए, तुला देतोय धमकी. तुला काय कीर्ती करायचं? थांब, कीर्ती थांब. कीर्ती, तू यांच्या नादाला लागू नकोस. असभ्य माणसांशी आपण बोलतो का? हो, काय बोलताय? त्याला कल्टी मारा, नाहीतर ह्याचे परिणाम वाईट होतील.
शिवानी शपथ घे. काय परिणाम वाईट होतील आणि काय लायकी आहे रे तुमची ना? तुमच्यासारख्या लोकांना ना मंदिरात एंट्री दिलीच नाही पाहिजे. ए लायकी कोणाची काढते का? ए आयटम चल निघ. आयटम कुणाला बोलतो तू? मग हिला सांगितलेलं कळत नाही का? चुपचाप निघा सगळ्यांनी. बाबा आत्ता कुठे वाटतंय मॅटर होईल. बरं झालं ऐन वेळी हे भाड्याचे गुंड मिळाले. आता फक्त शिवाने मध्ये पडलं पाहिजे. शिवानी शिवानी शपथ घे. मी कधीच कुणावर हात उचलणार नाही. शिवानी तुला हे सगळं थांबवावंच लागेल. हिची फॅमिली आहे ना तुम्ही? निघा चुपचाप, नाही तर हिच्यामुळे लटकाल सगळे. तू धमकी कसली देतो रे? हा कसली धमकी देतो? पर्स असेल तर चुपचाप देऊन टाक. अरे हा बोल ना. अरे याला बोलताय तर कोण आहेस रे तू शाण्या? शिवानी आता तुझ्याकडे कुठलाच पर्याय नाहीये. शिवानी मला आता कुठलंही कारण नकोय. किती वेळ दुसऱ्यांसाठी करणार आहेस तू? शिवानी या मारामारीमुळेच तुझं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ग. भाऊ आहे तो माझा आणि तो माझी बाजू घेणार. हा, बाजू घेणार पण हा जर का मध्ये बोलला ना हा पुटला. शिवानी देवी आई समोर शपथ घे. तू पुन्हा मारामारी करणार नाहीस. शिवानी बोललो ना एकदा पर्स नाही घेतली करून. मला माहिती आहे माझी पर्स तुम्हीच घेतली. बऱ्या बोलायला द्या. हा ए बाई तू जा ना निघ ना. ए बाई कोणाला म्हणतो? हा कशाला? बहीण आहे माझी. तुला कळतं? हा ती सांगते ना तुला पर्स देता दे. कळलं काय? मी शिवा कैलास पाटील देवी आई तुझ्या साक्षीने शपथ घेते. मी कधी कुणावर हात उचलणार नाही. कळलं काय जास्ती? तुम्ही काय करता तुम्ही? बाबा आम्ही शिवानी बोल. इथून पुढे मी कधीच कुणावर हात उचलणार नाही. शिवानी बोल. ते वडील आहेत माझे. मी कधीच कुणावर हात उचलणार नाही. बोल शिवानी. मी कधीच कुणावर हात उचलणार. आशू माझ्या गावाला मारलं तू. चल हो बाजूला.